नमस्कार, रामराम मंडळी. माझे मिस्टर आहेत ना, ते कुठे ह्याला शिकले होते, बोर्डिंगमध्ये शिकले होते. तर त्यांना कसं आहे, सवय की हाताने करून खायची. तर भाकरी पण खूप छान बनवतात बरं का. तर मला असं म्हटलं की छाया चल मी एक भाकरी बनवतो म्हणून. तर म्हणले ठीक आहे, बनवून दाखवा. आणि बघा, खूप गरीब परिस्थिती होती. गरीब परिस्थितीतून एवढे मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही काही लाजत नाही भाकरी करायला, कालवण करायला आणि कुठलंही जेवण बनवायला. माझे मिस्टर पण असं कधी म्हणत नाहीत की मी का बनवू, मी का करू. कारण खूप सोसलेलं असतं. लहानपणी खूप गरीब परिस्थिती होती. त्या गरीब परिस्थितीतून एवढे मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे ते आता तुम्हाला भाकरी बनवून दाखवतात. त्यांच्या हातची आपण भाकरी बघूया ते कसे बनवत आहेत ते. इथे दुसरी भाकरी मी टाकली आहे, ते भाजत आहे. आणि हे बघा, आता हे बनवत आहेत भाकरी. तर बघा, सगळ्यांनी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. रोकडे साहेबांची भाकरी बघा आता कशी बनवत आहेत ते. ही झाली भाकरी आपली, भाजून झालेली आहे. खूप छान मस्त ही भाकरी मी बनवलेली. आता ह्यांची भाकरी आपण बघूया कशी बनते ती. तर बघा, आता परिस्थिती शिकवते जगायचं कसं. सगळ्यांनी शिकून घ्यावं भाकरी चपाती कसं बनवायचं ते. बघूया आपण आता कसे बनवत आहेत आपले रोकडे साहेब. ही भाकरी तयार झालेली आहे, तर तव्यावर टाकणार आहेत. ओके, मस्त. बघा, प्रत्येक भावानी असं शिकून घ्यावं. परिस्थिती असते कोणाकोणाची अशी, ते आपल्याला जगायला शिकवत असते. बघा किती छान आणि मस्त भाकरी फुगलेली आहे. बघा, मस्त भाकरी भाजलेली खरपूस. अशा भाकरी जर बघायच्या असतील, आणि हां, खरंच परिस्थितीनुसार आपल्याला राहावं लागतं आणि परिस्थितीनुसारच आपल्याला जगावं लागतं. तर असं आमच्या रोकडे साहेबांनी मस्त बनवलेली आहे ज्वारीची भाकरी.